आज मी तुमची भेट करून देणार आहे एका रिअर व्हील ड्राईव्ह इलेक्ट्रिक कार बरोबर, जी तुम्ही सिटीमध्ये अगदी निर्धास्तपणे चालवू शकता. ही म्हणजे MG कॉमेट EV. जास्त एक्साइटमेंट जरी होत नसेल तरी ही तुमची खूप पैसे वाचून देऊ शकते. आजच्या धडधाकट मोठ्या SUVच्या जगामध्ये एक सिंपल छोटीशी EV जी तुमच्या सिटी रन्सला प्रचंड कम्फर्टेबल बनवू शकते, बट नॉट ॲट अ प्राइस कॉम्प्रोमाइज. कॉमेट EV ऑन रोड 8 लाखापासून 10.5 लाखापर्यंत मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरेच व्हेरियंट्स मिळतात, प्लस एक ब्लॅक स्टॉर्म एडिशन पण मिळते, समजा तुम्ही अगदीच ब्लॅक कलर प्रेमी असाल तर. पण जे गाडीमध्ये मिळतं ते म्हणजे हा छोटासा फुटप्रिंट जो 3 मीटरपेक्षा छोटा आहे आणि त्याचा व्हील बेस तर अगदी 2 मीटर एवढा आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्समध्ये काही कमी मिळणार नाही, कारण ह्याच्यामध्ये येतात तुम्हाला LED लाईट्स, जे तुम्हाला व्हिजिबिलिटी सिटीमध्येच काय तर हायवेच्या रस्त्यांवरती पण खूप चांगली करून देतात. त्याचबरोबर येते ही LED स्ट्रिप, त्याच्यावरती हा मस्त एक ब्लू पॅनल दिलेला आहे, जो एका गाडीच्या वेगळ्या शेपला अजून थोडा एलिव्हेट करतो. तुम्ही बघू शकता की दिवसा तुम्ही समजा चालवत असाल किंवा आपण जे डे टाईम रनिंग लॅम्प्स म्हणतो, त्यामध्ये ही स्ट्रिप आणि हा खालचा जो दिवा आहे तो चालू होतात. याचे इंडिकेटर्स जे टॉप एंड आहेत ते मिरर्समध्ये पण आहेत, साईडमध्ये पण आहेत. MGच्या युनिक फ्रंट एंडमध्ये आपल्याला लोगो जो आहे तो इल्युमिनेटेड मिळतो, कारण याच्या मागे आहे चार्जिंग पोर्ट, जे इझिली ॲक्सेसिबल आहे. 2 प्रकारचे चार्जिंग तुम्ही करू शकता. आयदर तुम्ही घरी एका स्लो चार्जरमधनं 6.5 ते 7 तासामध्ये चार्जिंग करू शकता, किंवा ACचा तुम्ही चार्जर एक ॲडिशनली विकत घेऊ शकता, जो गाडी 3.5 तासामध्ये चार्ज करतो. सो 3.5 तास इज द क्विकेस्ट वे टू गेट इट्स 230 किलोमीटर रेंज. या युनिक फ्रंट एंडच्या बॉटमला नंबर प्लेटच्या खाली आपल्याला एक ब्लॅक कलरचं ग्रिल मिळतं, ज्या बॉडी कलर्ड पॅनलच्या मध्ये एक छान चेंज होतं. याच ग्रिलच्या मागे याचं रेडिएटर आहे, कारण इकडं मिळतो तुम्हाला एक फ्रंक, जो तुम्ही आतनं उघडू शकता. या फ्रंकमध्ये इसेन्शियल विंडशील्ड ऑइल्स आणि विंडशील्डचे वायपर किंवा ऑइल्स जे आहेत ते तुम्ही टॉपअप करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला मिळतात 2 वायपर्स, ज्यातला एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. आपण भारतात आहो आणि MGला याची जाण आहे, त्याचमुळे त्यांनी एक बरंच क्रोम स्ट्रिप जे आहे ते सगळीकडे दिलेलं आहे, ज्याच्यामुळे गाडीला थोडासा कॅरेक्टर येतो. 12 इंचीचे व्हील्स मिळतात, ज्याच्यात ॲलॉय नाही आहे, पण हे जे कव्हर आहे हे एरो ऑप्टिमाइज्ड व्हील्ससाठी दिलेलं आहे, ज्याच्यामुळे ड्रॅग कमी होतो आणि एफिशियन्सी वाढते. साईड प्रोफाईलमध्ये बघताना तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट जाणवते ती म्हणजे तर याचे डोर्स. येस, 3 मीटरची छोटी गाडी असल्यामुळे MGने याच्यामध्ये फक्त 2 दारं दिलेली आहेत, जो ह्याचा सर्वात टॉकिंग पॉईंट पण होतो, पण थोडं इन्कन्व्हिनियन्स पण आहे. मागच्या पॅसेंजर्सला थोडा लाईट आतमध्ये यावा म्हणून एक छोटीशी विंडो दिलेली आहे, ऑल्दो ही ओपनेबल नाही आहे. आणि त्याचबरोबर साईडला आपल्याला एक इलेक्ट्रिकचा बॅज मिळतो. मागण्या येताच आपल्याला कॉमेट EVचा टॉल बॉय बॉक्सी शेप जो आहे तो एंड होताना दिसतो, ज्याच्यामुळे एक फ्लॅट रिअर एंड मिळतं आपल्याला, ज्याच्यामध्ये हा खूप छान LED लाईट स्ट्रिप दिलेली आहे. ही डे टाईममध्ये चालू राहते. ब्रेक लाईट्स इकडे आहेत, जे ऑलरेडी LED असल्यामुळे अगेन खूप प्रीमियम आणि खूप छान लुक देतात या गाडीला. आणि समजा तुम्हाला याची बूट स्पेस बघायची असेल तर जास्त एक्साईट होऊ नका, कारण जास्त काही तुम्हाला मिळणार नाही आहे. ह्याच्यामध्ये एक चार्जिंगची बॅग इथे तुम्हाला ठेवलेली दिसते. त्याच्या व्यतिरिक्त एक लॅपटॉप बॅग कशी बशी मावेल, पण समजा तुम्हाला सामान ठेवायचंच असेल तर तुम्ही हे सीट फोल्ड देखील करू शकता, जे फ्लॅट होतं, आणि हे दोन्ही सीट फोल्ड करून तुम्ही तुमचं सामान आरामात आत ठेवू शकता. रिअर एंडच्या खालती आपण बघितलं तर आपल्याला इकडे पार्किंग सेन्सर्स पण मिळतात, रिअर कॅमेरा पण मिळतो. सो बाहेरनं बघितल्यानंतर गाडी आतनं बघू. डोर हँडल इकडे दिलं आहे, रिक्वेस्ट सेन्सर पण दिला आहे टॉप एंडला, ज्याच्यामुळे गाडीची चावी तुमच्याकडे असेल तर रिमोट ओपनिंग होणार आहे. गाडीमध्ये बसताना दार पूर्ण उघडत नाही, विच इज अ गुड थिंग, कारण दार खूपच मोठं आहे. बघितलं तर इकडे एक पॉकेट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वॉलेट किंवा फोन पण ठेवू शकता, बट फोन थोडं डेंजरस आहे, कारण पडणं जास्त इझी होईल. या मोठ्या दाराचा फायदा असा मिळतो की तुम्हाला इकडे पॉकेट्स खूप मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही एकच नाही तर मल्टिपल 1 लिटरच्या बॉटल्स ठेवू शकता. आतमध्ये बसल्यानंतर पहिली गोष्ट जी जाणवते ते म्हणजे कॉमेट EVचे 2 टोनचे इंटिरियर्स, जे दोन्ही लाईट कलर्स आहेत, ज्याच्यामुळे खूप लाईट रिफ्लेक्ट होतो, ज्याच्यामुळे एक छोटी गाडी बऱ्यापैकी मोठी वाटते. तुम्ही बघितलं तर इकडे एक लेदर रॅप स्टिअरिंग व्हील दिलेला आहे, त्याच्यावरती हे ॲपल टाईप्स कंट्रोल्स दिलेले आहेत, जे थोडे ग्लॉस व्हाईटमध्ये येतात. तसंच हा मटेरियल पण ग्लॉस आहे, जो AC वेंटच्या समोर आहे. तिकडे एक छोटीशी जागा दिली आहे, ज्याच्यामध्ये वॉलेट मावत नाही, फोन मावत नाही, मे बी कॉईन्स ठेवू शकतात, स्लिप्स ठेवू शकता, तेवढ्यापुरतीच ती जागा येते. ॲक्च्युअली तसं बघायला गेलं तर इकडे खाच दिली आहे, ग्लव्ह कंपार्टमेंट नाही आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईल कुठे ठेवायचा हा जरा प्रश्न येतो. टिपिकली आपण मोबाईल पुढच्या ठिकाणी ठेवतो, पण तुम्ही बघितलं तर बिकॉज ही एक बॉर्न EV आहे, म्हणजेच शून्यातनं EV बनवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे फ्लोअरला काहीच मध्ये मिळत नाही, ज्याच्यामुळे तुम्ही लिटरली इकडं फुटबॉल खेळू शकता. त्याच्यानंतर आपल्याला मध्ये बघितलं तर हा ड्राईव्ह सिलेक्टर मिळतो, ज्याच्यामध्ये आपण ह्या टॉगल केल्यावरती
पार्क, रिव्हर्स, न्यूट्रल किंवा ड्राईव्हमध्ये टाकू शकतो. याचा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच वेळेला इवन दो तुम्ही व्हील फिरवलेला असेल तरी तो पार्क किंवा मोड चेंज करत नाही. तो एक टेक्निकल ग्लिच आहे का या गाडीबरोबर तो प्रॉब्लेम आहे, वी आर नॉट शुअर, पण हा प्रॉब्लेम तर नक्कीच येतो. त्याचबरोबर हे वन टच विंडोज आहेत. ड्रायव्हर साईड जे आहे ते वर जाताना खाली जाताना दोन्ही साईडला वन टच आहे, पण पॅसेंजर साईडची जी विंडो आहे ती फक्त खाली जाताना वन टच आहे. त्याच्या मागेच बघितलं तर पार्किंग ब्रेक जो आहे तो इलेक्ट्रिक आहे आणि त्याचबरोबर मागे हिल होल्ड असिस्टचं बटन पण दिलेलं आहे. हो, या गाडीमध्ये हिल होल्ड आहे, म्हणजेच तुम्ही स्लोपवरती असाल, ॲक्सेलरेशनवरनं पाय काढला, ब्रेकवर पाय जरी दिला नाही तरी 3 ते 4 सेकंद गाडी तिकडच्या तिकडे राहील आणि मग जेव्हा तुम्ही ॲक्सेलेटरवर पाय द्याल तेव्हा गाडी परत पुढे जाईल. समोरचा जो डिस्प्ले आहे ते 2 10.25 इंचचे डिस्प्लेज आहेत. एसीचे थँकफुली कंट्रोल्स फिजिकली दिलेले आहेत, म्हणजेच तुम्ही ब्लोअरचा स्पीड असेल किंवा किती गार किंवा किती गरम वारं तुमच्यावरती यायला पाहिजे ते पूर्णपणे कंट्रोल तुम्ही मॅन्युअली एका फिजिकल कंट्रोल्सनी करू शकता, जी एक खूप कमाल बातमी आहे. कारण हल्लीची सगळीच लोकं इलेक्ट्रॉनिक देण्याचा प्रयत्न करतात, जे ड्रायव्हिंगला खूप डिस्ट्रॅक्ट करतात. हा जो मेन डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल तुमची गाडी पण दिसते चालवताना. आणि एक व्हेरी क्यूट गोष्ट आहे की तुम्ही इंडिकेटर लावला की इंडिकेटर पण इथं लागतो. तुम्ही DRLs चालू ठेवले असेल तर DRLs पण इकडे दिसतात. त्याचबरोबर स्पीड, रेंज आणि थोडेसे बॅटरीचे जे स्टॅट्स आहेत ते पण तुम्हाला इकडे दिसतात. ऑल्दो हे थोडे फॉन्ट जे आहेत ते लहान आहेत, थोडे अजून मोठे असते तर रीडेबिलिटी खूप इझी झाली असती, कारण इकडे जागा चिक्कार आहे पण MGने ती बरोबर वापरलेली नाही. वर बघितल्यानंतर आपल्याकडे एक रिअर व्ह्यू मिरर येतो, ज्याच्यामधनं व्हिजिबिलिटी इतकी खास नाही आहे, कारण तुम्ही बघितलं की टॉल बॉय डिझाईन असल्यामुळे त्याची जी रिअर विंडो आहे ती लहान होती. मिररच्या वरती आपल्याला एक लाईट मिळतो, जो असा एक डिफ्यूज टाईप ऑफ लाईट आहे, जो अगेन ह्याच्या लक्झरी इंटिरियर्सकडे ॲड करतो. तुम्ही टियागो ह्याच्याबरोबर कम्पेअर केली, जी प्राइस पॉईंटमध्ये आहे, आय थिंक 1 लाख रुपये जास्त हेवी आहे. 4 दारं मिळतात, कन्व्हेन्शनल सीटिंग आहे, कन्व्हेन्शनल लुक्स आहेत, रेंज ऑलमोस्ट सेम आहे. दोघेही 190 ते 200 किलोमीटरची युजेबल रेंज देतात. कॉमेट EVची एक 10-20 किलोमीटर कमी आहे. चार्जिंग स्पीड पण टियागोचा जास्त आहे, पण इन जनरल समजा तुम्ही बघितलं की तुमच्या पैशासाठी तुम्हाला लक्झुरियस किंवा एक क्लास फील कोण देते तर ती नक्कीच कॉमेट EV देते. मागच्या सीटवरती समजा जायचं असेल तर थोडीशी कसरत करायला लागते, कारण तुम्हाला पहिले कॉमेटची सीट पुढे घ्यायला लागतील, मग ते थोडे रिक्लाईन करायला लागतील, मग तुम्हाला मागच्या सीटला ॲक्सेस मिळतो. तुम्ही इझिली बसू शकता आणि अगदीच लागलं तर हे सीट रिक्लाईन पण करून घेऊ शकता. ऑब्वियसली हे सीट सर्वात पुढे ढकललेलं आहे आणि त्यामुळे मला आत्ता नी रूम मिळते, पण 6'3" हाईटला मागे बसणं थोडं अवघड आहे. इन जनरल पण आय थिंक तुम्ही 5'8" किंवा 5'5" आसपास जरी असलात तरी तुम्ही शॉर्ट जर्नीसाठी म्हणजे सिटी जर्नीसाठी इथं इझिली बसू शकता. आणि हे जे विंडोज आहेत त्याच्यामुळे खूप इझी व्हिजिबिलिटी मिळते. लाईट पण आज चांगला येतो. मागे बसल्यानंतर मला हे पण जाणवलं की हा एक पॅनल दिलेला आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली बिकॉज ह्याची दारं खूप मोठी आहेत, तुम्ही सीट बेल्ट घेऊन ह्याच्यामध्ये अडकू शकता, ज्याच्यामुळे ड्रायव्हरला सीट बेल्टचा ॲक्सेस इझी होतो. सो गाडीचा फॉर्म फॅक्टर MGनी पूर्णपणे समजलेला आहे आणि त्याच्याबरोबरच त्याचं डिझाईन त्यांनी खूप उत्कृष्टपणे केलेलं आहे. ऑल्दो याच्यामध्ये 1-2 खामिया नक्कीच दिसतात. जो आपण कॉमेट EVमध्ये बसलेलो आहोत, ही गाडी मी आधी पण चालवलेली आहे आणि आज परत नव्याने चालवत आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये टाकली आहे, 2 जण बसलेलो आहोत आणि अजून थोडं लगेज पण आहे, सो आपण कन्सिडर करू शकतो की 3 लोक बसले. स्पोर्ट्स मोडमध्ये पण ॲक्सेलरेशन चांगलं आहे, कुठेही मागे पडणार नाही आहे, पण EVकडनं जे असं एकदम उत्स्फूर्ततेने पुढे जाण्याची जी शक्यता असते ती या गाडीबरोबर मिळत नाही. पण जे या गाडीबरोबर मिळतं ते म्हणजे याची मॅन्युव्हरेबिलिटी. स्टिअरिंग व्हील अत्यंत लाईटवेट आहे. गाडी खूप छोटी असल्यामुळे छोट्या रस्त्यांवरनं खूप इझिली जाते. इवन तुम्ही पेठेत गेलात, गल्ली ओढतनं घालायची असेल तरी इझिली जाते. आणि हिचा जो ट्रॅफिक रेडियस आहे, जो साधारण 4.2 मीटरचा आहे, तो खूप इझिली तुम्हाला कुठनंही चुकीच्या रस्त्याला लागला तरी इझिली त्यातनं तुम्हाला काढू शकतो. त्याचबरोबर जे इंजिन आहे त्याला मोटर जे आपण म्हणतो ते 17.3 kWhचं आहे, जे साधारणपणे 42 bhpची ताकद आणि 110 न्यूटन-मीटरचा टॉर्क देतो. MG क्लेम करतं की 230 किलोमीटरची रेंज एका सिंगल चार्जवर तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे, पण युजर फीडबॅक जो आहे तो साधारण 190 किलोमीटरचा आहे. याच्यामध्ये 3 रिजन मोड मिळतात, ज्याच्यामधनं तुम्ही ब्रेकिंग केलं की तुमची गाडी जी आहे ती एनर्जी रिकवर करते. सो तुम्ही खूप ब्रेकिंग करत असाल, समजा ट्रॅफिकमध्ये असाल, तर थोडी एनर्जी तुमची रिकवर होत राहणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रेंजमध्ये खूप मोठा फायदा मिळतो. आता आपण एका रंबल स्ट्रिपवरनं चाललोय
आणि आपल्याला जाणवतंय की त्याचे छोटे व्हील्स आहेत 12 इंचाचे, त्याच्यामुळे गाडी थोडीशी हादरते, व्हायब्रेट होते. नॉर्मल मोडवरनं स्पोर्ट्स मोडमध्ये नेली तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक मोटरचा आवाज येणार आहे, जो पहिल्यांदा विचित्र वाटतो, मग नंतर त्याची सवय होऊन जाते. सो ही गाडी जी आहे ती टेक्निकली सिटी रोडसाठीच बनवलेली आहे, कारण हिचा व्हील बेस छोटा आहे, कारण ही गाडीच छोटी आहे, त्यामुळे थोडीशी इन्स्टेबिलिटी साधारणपणे जाणवते. आणि एस्पेशली तुम्ही 4 जण असाल, आमच्याकडे एक क्लिप आहे जिथे आम्ही एक्सप्रेसवेवरती 4 जण 100च्या स्पीडला जाताना बघितलेली आहे आणि इट वॉज अमेझिंग टू वॉच. पण हे करू नये, कारण या गाडीची तशी केपेबिलिटी नाहीये. सो तुम्ही समजा हायवेवरती थोडेफार जाणार असाल तर आयडियली आय वुड से की तुम्ही टियागो EV घ्यायला पाहिजे. बाकी सगळ्या कारणांसाठी तुम्ही कॉमेट EV ॲज अ सेकंड कार, फर्स्ट कार म्हणून ही गाडी तुम्ही आयडियली घेऊ नये. आणि त्याचं मेजर कारण हेच आहे की लगेच स्पेसमध्ये कॉम्प्रोमाइज आहे, बसण्यामध्ये कॉम्प्रोमाइज आहे. चुकून मागून इमर्जन्सीमध्ये पण तुम्हाला समजा बाहेरगावी जायला लागलं तर रेंजमुळे 170-180ची जी रेंज आहे त्या रेंजमुळे पण तुम्हाला प्रचंड अँझायटी होऊ शकते. त्याच्यामुळे हिची युजेबिलिटी जी आहे ती लिमिट होते. पण समजा तुम्ही साधारणपणे 15 किलोमीटर ये जा करत असाल, म्हणजे 30 किलोमीटर तुमचं डेली ट्रॅव्हल असेल, तर आठवड्यातनं एकदा चार्ज करून पण तुम्ही ही गाडी आरामात वापरू शकता. आणि त्या चार्जिंगची कॉस्ट म्हणजे पर किलोमीटर जी कॉस्ट आहे या गाडीची ती ऑलमोस्ट 60 ते 70 पैसे येते. तुम्ही समजा नॉर्मल गाडी बघितली तर साधारणपणे 6 ते 20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला येऊ शकते. मी 6 ते 20 एवढी मोठी रेंज याच्यासाठी देतोय की तुम्ही ही गाडी सिलेरिओ किंवा अल्टोशी कम्पेअर करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेंज जास्त चांगली मिळेल. पण तेच समजा तुम्ही नॉर्मल एका सिटी व्हेकलशी कम्पेअर केलं, जी स्विफ्ट बलिनो किंवा व्हेन्यू आपण समजा कम्पेअर केली, तर तिकडे ॲव्हरेज हल्लीच्या पेट्रोल गाड्यांचं सबस्टॅन्शियली ड्रॉप होतं, ज्याच्यामुळे खूप मोठा डिफरन्स येतोय. घरी चार्ज करत असाल तर 60 ते 70 पैसे पर किलोमीटर तुम्हाला कॉस्ट पडते. तेच ऑलमोस्ट 6-8 रुपये तुम्हाला कन्व्हेन्शनल गाडीबरोबर पडतंय. बाहेर जरी चार्ज केलं, म्हणजे घरी तुम्हाला 8.5 रुपये पर युनिटच्या कॉस्टनी तुम्हाला चार्जिंग होतं, बाहेर समजा तुम्ही चार्जिंग केलं तर 21 रुपयांनी होतं. तर तिप्पट कॉस्ट जरी आपण पकडली तरी तुम्ही खूप स्वस्तामध्ये MG कॉमेटमध्ये सिटीमध्ये आरामात फिरत आहात आणि एव्हरी मंथ तुमची सेव्हिंग होणार आहे. पण तुम्हाला नक्कीच जाणवेल की जे आपण 10,000 रुपये साधारणपणे महिन्याला खर्च करत होतो पेट्रोलवरती, ते अचानक जाऊन 2,000 रुपयेपर्यंत किंवा 1,500 रुपयेपर्यंत कमी झालेले आहे. सो इव्हन रेग्युलर मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये ही गाडी तुम्हाला बऱ्यापैकी पैसे वाचवून देणार आहे. सेफ्टीच्या बाबतीमध्ये MGनी या गाडीमध्ये 2 एअरबॅग्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळे क्रॅश झाली तर तुम्ही इझिली सेफ राहाल. इन दॅट केस ऑल्सो शेल आणि बॅटरीची सेफ्टी जी आहे त्याच्यामध्ये कंप्लायन्स MGचा खूप स्ट्रॉंग असतो. नुसत्याच कॉमेट EVमध्ये नाही तर त्यांच्या प्रत्येक EVमध्ये असतो. सो टेस्टिंग त्यांनी रिगरसली केलेलं आहे टू एन्श्युअर की समजा काही अपघात किंवा मिसहॅप झालीच तर त्यातल्या त्यात नुकसान कसं कमी होऊ शकतं. घरातली सेकंड गाडी म्हटली की गाडीला सगळेजण चालवतात, सिनियर सिटीजन चालवतात, यंग लोक पण चालवतात, पुरुष महिला कोणीही चालवू शकतं. आणि या सगळ्यांसाठी ही गाडी खूप कम्फर्टेबल आहे. छोटी असूनही रिअर कॅमेरा दिलेला आहे, पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत, व्हिजिबिलिटी चांगली आहे. ऑल्दो मागच्या विंडोमध्ये आणि या सीटमुळे थोडीशी लेफ्ट हँड साईड मागची जी व्हिजिबिलिटी आहे ती थोडी कमी होते. तुम्ही इझिली 4ही दिशांमध्ये बघू शकता आणि सेफली ड्राईव्ह करू शकता. पॉवर चिक्कार आहे, रेंज सफिशियंट आहे, सर्व्हिस कॉस्ट कमी आहे. सो इन जनरल बघायला गेलात तर मी जसं म्हटलं की गाडी फर्स्ट नाही तर तुमची सेकंड गाडी म्हणून डेफिनेटली MG कॉमेट EV ही तुम्ही बघू शकता. पण ही गाडी जगायला कशी आहे ते आपण ह्याच्या ओनरकडनं समजून घेऊ, जो आहे माझा एक खूप चांगला मित्र. सो आता आपण त्याला भेटू. सो ही गाडी आज आपल्याला ज्याच्यामुळे मिळालेली आहे तो म्हणजे निखिल चुगवेकर, माझा खास मित्र. सो निखिल, पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच ही गाडी दिल्याबद्दल. माय प्लेजर मॅन. ही गाडी तू घेताना ही तुझी फर्स्ट चॉईस होती का तू अजून गाड्या बघितल्या होत्यास? खरं सांगायचं झालं तर मी EV मध्येच ऑप्शन्स बघत होतो. ओके. फक्त सिटी ड्राईव्हसाठी. म्हणजे माझं मोटिव्ह असंच होतं की सिटीमध्येच मला एक कन्व्हिनियंट एक कार पाहिजे. राईट. तर EV मध्ये आय थिंक फक्त टियागो हा एक ऑप्शन होता टाटाचा. पण कॉमेटचे मला बऱ्याच जणांनी चांगले रिव्ह्यूज, म्हणजे जे आता तुझ्यासारखे पण लोक आहेत किंवा अजून माझे 1-2 मित्र आहेत जे कार एन्थुझियास्ट आहेत, तर त्यांनी अगदी पॉझिटिव्हली कॉमेट रेकमेंड केली. आणि मग त्याच्या टेस्ट ड्राईव्ह घेऊन मग मला असं वाटलं की अरे ही घ्यावी आता, म्हणजे सिटीसाठी इट इज बेटर ऑप्शन. फॅन्टॅस्टिक. आणि आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालंय तू ही गाडी ओन करतोय. सो ओनरशिप एक्सपिरियन्स बद्दल काय सांगशील? ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. म्हणजे एक तर कन्व्हिनियन्स, एक तर छोटी गाडी असल्यामुळे एकदम टाईट स्पेसेसमध्ये पार्क करायला सोपी पडते. आणि द बेस्ट थिंग इज की तुम्ही समजा एखाद्या थिएटरमध्ये किंवा मॉलमध्ये पार्क केलीत तरी ह्याला मध्ये डिव्हिजन नाहीये. सो तुम्ही
राईटला तुमचं दार उघडत नसेल तर तुम्ही दोन्ही कुठनंही उतरू शकता बेसिकली. Absolutely. आणि आता 1.5 वर्षामध्ये तुझे सर्व्हिसेस झाले, माझे 2 सर्व्हिसिंग झालेत. पहिलं इमिडिएटली असतं 1 महिन्यानंतर आणि एक इयरली सर्व्हिसिंग असतं. राईट? त्याची कॉस्ट इज अराउंड नॉट मोर दॅन 2-3,000 रुपीज, ओके अंडर 5,000 रुपीज. ओके आय वुड से 2-3 हजारात झाला असेल. ओके. सो इयरली साधारण इयरली 2,000 डोक्यावरनं पाणी. व्हेरी कन्व्हिनियंट. व्हेरी कन्व्हिनियंट. आणि पर किलोमीटरची काही कॉस्टिंग तू पर किलोमीटर साधारण म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज आपण हाऊस होल्डचं एक काय म्हणतात त्याला कन्झम्पन बघितलं तर साधारण 100 ते 300 युनिट मधला जो रेट आहे पर युनिट रेट, Right. सो त्याचं 17.3 त्याचं टोटल युनिट्स घेतं ते एक चार्ज सायकलला. ओके. सो मग ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 170 ते 180 रुपये एका सायकलला होतात, राईट. जे विच गिव्स यू 200 किलोमीटर ऑफ रेंज. सो पर किलोमीटर कॉस्टिंग इज अराउंड 0.80 रुपीज, म्हणजे 0.80 पैसे. राईट. तर या इट्स व्हेरी इकॉनॉमिकल. म्हणजे 70-80 पैसे घरच्या चार्जर बाहेर केलंस समजा चुकून तर थोडंसं आय थिंक तिप्पट कॉस्ट वाढेल, पण तिप्पट तरी cost, पण still convenient. 2-2.5 रुपयापर्यंत काहीच नाही, हो, काहीच जे नाही. नॉर्मल कारच्या कम्पॅरिझन मध्ये कमीच आहे. आणि तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे टायमिंग तुम्ही ऍडजस्ट करून 5 ते 6 तासात फुल चार्ज होते. Fantastic. सो असंही नाही की 10-12 तास थांबायला लागतंय. तू मोठा चार्जर घेतलायस त्यांचा? नाही नॉर्मल जो कंपनी बरोबर येतो तोच. त्यातही आरामशे 5-6 तास, 5-6 तासात पूर्ण चार्ज होतो. आठवड्यातनं एकदा. आठवड्यातनं एकदा. म्हणजे मी रात्री समजा संध्याकाळी 6ला आलो राईट. घरी तर 12च्या आत झालेली असते चार्ज, नाईस. किंवा सकाळी 8ला उठून माझं काम सुरू केलं 1 पर्यंत चार्ज झालेली असते. परफेक्ट. दॅट्स गुड टू हिअर. या या गाडीमधनं तुला अजून काय अपेक्षा होती? मला एकच याचा ड्रॉबॅक वाटतो की हा डबल डोर्स आहेत, Right. त्याच्यामुळे असं काही हेवी सामान घेतलं आणि ते काही ठेवायचं असेल तर खूप इनकन्व्हिनियन्स होतो. म्हणजे किंवा साधारण मागे बसणाऱ्यांसाठी सुद्धा. खरं तर ही 4 सीटर गाडी आहे, करेक्ट. पण एखादा कोणी ओल्ड एज एखादा व्यक्ती असेल Right. तर त्याला मागे जायला खूप त्रास होऊ शकतो. म्हणजे तो इनकन्व्हिनियन्स मेजर मला असं वाटतो की तुला जाणवतं. 4 दारं पाहिजेत, पण ठीक आहे आता पण त्याचा फॉर्म फॅक्टर लहान झाल्यामुळे ते काही ऑप्शन नाही, कॉम्प्रोमाइज होत आहे. परफेक्ट. आणि मी बघितलं की व्यू बंडारीचा स्टिकर आहे, म्हणजे तू व्यू बंडारीकडनं गाडी घेतली. Yeah. सो डीलरचा एक्सपिरियन्स तुला कसा? डीलरचा एक्सपिरियन्स वॉज एक्स्ट्रीमली स्मूथ. कॅम्पच्या शोरूम मधनं घेतले मी व्यू बंडारीच्या, राईट. आणि एकदम स्मूथ. म्हणजे इव्हन त्यांच्या सर्व्हिस सेंटर मधलं पण कम्युनिकेशन, त्यांचं पिकअप ड्रॉप सर्व्हिसिंगला व्हॉट्सअप ग्रुप ते क्रिएट करतात, सगळे अपडेट्स देतात, लाईव्ह अपडेट्स देतात. स्मूथ एक्सपिरियन्स. व्हेरी गुड टू हिअर दॅट. आणि देखील ही तू गाडी आम्हाला दिलीस ज्याच्यामुळे आम्ही रिव्ह्यू करू शकतो, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. माय प्लेजर. आणि हे तू दिल्याबद्दल आज आला कॅमेरा 30 सेकंदामध्ये आमच्या प्रेक्षकांना सांग की तू काय करतोस. करू शकतो. सो आय एम अ म्युझिशियन, आय एम अ ड्रमर. माझी ड्रम स्कूल आहे पुण्यात. मी ड्रम शिकवतो, 1-to-1 क्लासेस घेतो. आणि माझे 2 बँड्स पण आहेत. पहिल्या बँडचं नाव आहे रेट्रो लेजेंडरी ॲक्ट, आणि आता आम्ही नवीन एक प्रोजेक्ट सुरू केलाय कथातीत नावाचा, फ्युजन, इंडियन फ्युजन म्युझिक. सो असं मी लाईव्ह म्युझिक पण करतो आणि मेनली माझे क्लासेस पण आहेत. सो ही होती MGची कॉमेट EV. ही गाडी तुम्हाला आवडली तर नक्की आम्हाला सांगा. नाही आवडली तरी कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ही गाडी ॲज अ सेकंड कार का नाही कन्सिडर करते. ॲज ऑलवेज मी आहे तन्मय वाकणकर. मोटर एड्स इंडियाचा अजून एक एपिसोड बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रस्त्यावरती असताना रोड रेज प्लीज करू नका. ॲक्सिडेंट झाल्यानंतर 5 स्टार गाडी तुम्हाला वाचू शकते, पण अपघात कसा टाळायचा हा पूर्णपणे तुमच्या हातात असतो. सो कृपया गाडी खूप शांततेने चालवा. तुमचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद परत एकदा. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू.